हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवते मैद्यापासून पकोडे बनवण्यासाठी मी कांदा कापून घेतला आहे, मिरची घेतली, आलं लसूण पेस्ट मिक्स केले, थोडीशी मिरी पावडर 7-8 मिरी मी कुटून घेतलाय, हळद पावडर घातले आणि हे आहे बेसन पीठ 2 चमचे आणि 6-7 चमचे मैदा। तर आपण मैद्यापासून पकोडे बनवणार आहोत आणि याच्यापासून मी चटणी बनवणार आहे, नारळाची चटणी। बॅटर मी मिक्स करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मिक्स करताना मी तीळ घातलेत आणि मीठ घालून घेतलंय। आता हे चांगलं फेटून ठेवूया आणि आपण याचे पकोडे काढूया। आता आपण याचे गोल पकोडे तळून घेऊया। गोल करायचे, बघा कसे फुगतायत, टाकेपर्यंत फुगायला लागले। गोलच सोडायचे म्हणजे दिसतात छान, चवीला तर छान लागतातच। माझे आता हे पकोडे तळून सोडून झालेले आहेत, तळून घेतो। आता आपण उलटून घेऊया, चांगले गोल्डन कलरवर शेकून घेऊया, चांगले तळून घ्यायचे। चवीला खूप छान लागतात, दिसायला तरी आपल्या नॉर्मल नेहमीच्या भजीसारखे असेल तरी चव वेगळी लागते। आपण आता सगळे तळून घेऊया। मिरचीचे 2 तुकडे आहेत। आता मी सगळे पकोडे तळून घेतलेले आहेत, त्याच्यातच मी चटणीला फोडणी मारली। मोहरी, हिंग, 2 मिरचीचे तुकडे, फोडणी तयार झाली। चटणीला फोडणी मारलेली आहे आणि आपले सगळे मैद्यापासून बनवलेले पकोडे तयार झालेले आहेत। चवीलाही खूप छान लागतात। नेहमी बेसन पिठाचेच बनवतो, त्यापेक्षा वेगळा प्रयत्न म्हणून करून बघा। लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स।